हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या सोयाबीन असो कापूस असो या पिकांना भाव नसल्यामुळे शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला. तर दुसरीकडे आता पारंपरिक शेतीला बगल देत आता हिंगोलीचे शेतकरी जे आहेत ते अमेरिकन पिकाकडे वळले. मी सध्या हिंगोलीच्या ताकतोड्यातील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये बघू शकता की या ठिकाणी सध्या शेतकरी जे आहे ते मराठवाड्यामध्ये सध्या आता जे अमेरिकन पीक आहे चिया पीक हे आता लागवड व्हायला सुरुवात झालेली आहे. एकीकडे बघितलं असेल की सध्या खरीप हंगामामध्ये असो रब्बी हंगामामध्ये असो शेतकऱ्यांच्या पिकांना भाव मिळत असल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. आणि या शेतकऱ्याने आपल्या 2 एकर शेतीमध्ये जे अमेरिकेमध्ये जे पीक पिकवलं जातं ते पीक हे सध्या मराठवाड्यामध्ये पिकवायला सुरुवात झालेली आहे. औषधी पीक म्हणून या पिकांची ओळख आहे. बघू शकता की कशा प्रकारे या शेतकऱ्याने जे आहे ते सध्या पिकाची लागवड करायला सुरुवात आपल्यासोबत सध्या शेतकरी जाऊन त्यांच्याकडून जाणून घेऊयात. दादा मला सांगा, आपल्या शेतीमध्ये आपण चिया पिकाची लागवड केलेली आहे, पारंपरिक शेतीला बगल देत. नेमकं अगोदर जे पिकाला भाव नसल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला होता. कसं हे पीक आहे आणि कसं उत्पादन होते? हे बघा, दरवर्षी आम्ही हरभरा हे पीक घ्यायचो, पण हरभऱ्याला भाव नसल्यामुळं आणि हरभऱ्यावर जे रोग मर असो किंवा जळ असो हे जे जास्त प्रमाणात येत होतं, याला एक काहीतरी पर्याय करायचा म्हणून मागच्या वर्षी 1 एकरमध्ये आम्ही चिया पिकाची लागवड केली. तर मागच्या वर्षी चांगला आम्हाला एक 70 ते 80 हजार रुपयाचं एका एकरात उत्पन्न मिळालं. आणि या चिया पिकाची एक विशेषता अशी आहे की याला कोणतं खत द्यायची गरज नाही, नाही तुमच्या फवारणीची औषधं, फक्त पाणी हे केलं की तुमचं पीक येऊन जाते. आणि याला भाव पण चांगला आहे, 12.5 ते 13.5 हजार रुपये सध्या मार्केटमध्ये याला भाव आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्याला हे परवडणारं पीक आहे. शेतकऱ्यांना परवडणारे पीक आपल्यासोबत. ताई मला सांगा, आपण खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करताय. अगोदर सोयाबीनला भाव नव्हता, मात्र आता आपण शेतामध्ये चियाची लागवड केली. उत्पादन चांगलं आहे का? हो, चांगलं. कशा प्रकारे लागवड करत काय? याची ट्रॅक्टरद्वारे पेरणी करतो पण मोकळं पाणी. कसं पीक आहे? जसं सोयाबीन 3 महिन्यामध्ये येतं, किती दिवसाचं हे पीक आहे आणि 90, 95, 100 दिवसाचं पीक उत्पादन चांगलं होतं का? चांगलं होतं. आपण जर बघितलं तर शेतकरी आता चिया पिकाकडे वळल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली.